उद्या सकाळी तू हे घर सोडून तुझ्या घरी पुन्हा निघून जा. तुम्ही जे सांगताय, जसं सांगताय तसं मी करतोय ना. चांगलं वाईट जसं कसं असेल ते मी करतोय, आणि तेही परीक्षेचा भाग म्हणून विना तक्रार करतोय. आजपर्यंत कोणाचीच हिंमत झाली नाही असं विचारायची की तू आजारी आहेस का, तुला वेट बीट लागलाय का, आणि मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो विना तक्रार. सो नाउ यू जस्ट डोंट हॅव एनी राईट टू विथड्रॉ. त्यामुळे परीक्षा होणार, आणि 1 महिना परीक्षा होईस्तोवर मी घरातून कुठेही जाणार नाही. मला माहिती आहे सर, तुम्ही मुंबईतली बरीचशी बांधकामं होत्याची नव्हती केली, बरेचशी बेकायदेशीर बांधकामं पाया सकट उखडून टाकलेत. पण आज मी हा कार्तिक राजहंस फालतू, तुमच्या लेखी फालतू कार्तिक राजहंस कायदेशीरित्या तुम्हाला चॅलेंज करून मला उचला आणि घरातून बाहेर काढ. गुड. हा सुद्धा या परीक्षेचाच एक भाग होता. मगाशी तुम्ही कार्तिकला म्हणाला की हा सगळा एक परीक्षेचा भाग होता म्हणून. तुम्ही खोटं बोललात ना बाबा? तुम्हाला खरं तर कार्तिकला घराबाहेर काढायचं होतं, राईट? हे तुला कोणी सांगितलं? हे बघ, मी कधीही खोटं बोलत नाही. आणि म्हणूनच तुम्ही खोटं बोललेलं मला लगेच कळलं. जसं तुम्हाला कळतं माझी कॉफी बिघडली की माझा मूड खराब आहे. मी असं काही कोणाशी खोटं बोलत नाही. ठीक, तुम्हाला जर माझ्यासमोर मान्य करायचं नसेल तर नका करू. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ज्या क्षणी तुम्हाला हे सगळं थांबवावंसं वाटेल तेव्हा तुम्ही हे सगळं थांबवा. परमिशन मिळत नाही म्हणजे? मग काय ते होल्डिंग तिथे लागणार नाही? हॅलो हॅलो लिसन पडवे, काही झालं तरी ते होल्डिंग तिथे लागलं पाहिजे ॲट एनी कॉस्ट. आय डोंट नो. हां, मग परमिशन मिळत नसेल तर ती मिळवा. कशी मिळवायची आता हे मी तुम्हाला सांगायला नको वेगळं, हो ना? एक काम करा, ते वॉर्ड कोणाच्या अंडर आहे? हां, त्याला कॉन्टॅक्ट करा. त्याला काय हवं नको ते बघा. मनी हॅज द लायसन्स टू बाय इच अँड एव्हरीथिंग. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात. ओके? तुला हे माहिती आहे ना की लाच देणं आणि घेणं या दोन्हीला माझा सक्त विरोध आहे. हो सर, माहिती आहे. आणि म्हणूनच मला एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगायची, तुमच्यापासून मला काही लपवायचं नाही. सी सर, मी फॉर्च्युनेटली या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो. सो माझा तसा या गोष्टींशी डिरेक्टली असा संबंध येत नाही. हां, पण मी जर का एखादा कॉन्ट्रॅक्टर असतो किंवा एखादा बिल्डर असतो तर कदाचित पावलोपावली माझा यांच्याशी संबंध आला असता. बट स्टील मलाही कधीतरी या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मलाही कधीतरी लाज द्यावी लागते काम करून घेण्यासाठी. सो देर इज नो ऑप्शन. ऑप्शन कसा नाही? ऑप्शन आहे ना. तू स्वतःपुरतं लाच द्यायला आणि घ्यायला नाही म्हणू शकतो. तुम्हाला लाज न देणं हे शक्य आहे कारण की तुम्ही नोकरी करता, पण बिझनेसच्या बाबतीत तसं नसतं सर. काय नाही सर, आम्ही बिझनेस करतो, आम्हाला रोज 100 लोकांना फेस करावं लागतं, वेगवेगळ्या सिच्युएशन्सला फेस करावं लागतं. अच्छा, म्हणजे लाच देण्यात आणि घेण्यात तुला काही गैर वाटत नाही? नाही सर.